तसं हे जरासं अडचण आहे, पण एवढं काय असं डिफिकल्ट. आपण जायचं कुठल्या वाटतं आलो की प्रॉपर वाटतं ते आता आलं इकडं असं खाली जायचं. मित्रांनो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. आपण आलेलो आहे आमच्या गावच्या धबधब्यावर. मी व्हिडिओ करतो इथला. वारं भरपूर आहे तेव्हा ऐकू का नाही सांगता येत नाही. तर आमच्या गावचा धबधबा कोणत्याचा कडा की तुम्हाला निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळी वातावरण आहे, पुराची स्थिती आहे भरपूर आता. भरपूर वारं माराले. पाणीवर आले ते माहिती कोण आहे बघा, प्रणव. हा कोण आहे, गोल्या आणि संजू. का रे कसा पोहतोय वाला अजून. आणि यावर बघा मस्त गाव आहे. मागच्याला इथला व्हिडिओ केलेला तेव्हा सुद्धा दाखवलं पण इकडं पाणी आलं, पुराचं पाणी सगळं नदी पात्राच्या बाहेर आले. पाऊस सुरू आहे, वारं भरपूर आहे. चला ही वाट आहे पुढे जायची. चलो मस्त नजारा आहे बघा, एक नंबर. हिरवा काळ नंबर काय झाला आहे. या बाजूला तुमचाही मंदिर आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पुराची पाणी वगैरे कसं आले. आणि आता जरा दमले मस्त वातावरण आहे, निसर्गरम्य असं वातावरण. पाऊस सुरू आहे जोरात सगळीकडे महाराष्ट्रात. आणि कोल्हापुरात महापूर आला आहे मोठा. आज तारीख आहे मित्रांनो, आज तारीख आहे 28 जुलै 2024. त्यावेळेला आपण व्हिडिओ करत आहोत. आणि यावेळेला बघू शकता असं गौरी गणपती आहेत, म्हणजे गौरी आहे गौरी. आणि आता 1 महिन्यावर गणपती येणार आहे, त्यामुळे इकडे लोक येतात आणि अशा गौरी जातात. पाऊस बघा केवढा आहे, जोरदार, एक नंबर. असं डोंगरातलं वातावरण आहे आमच्या गावचं. रोपा वगैरे लावल्या सगळ्यांनी आणि बऱ्यापैकी आता लोकांचं कामं बऱ्यापैकी पूर्ण झाले डोंगरातली. वारं कसं मारले बघा. आम्ही 4 आहे टोटल. मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा मस्त नजारा आहे. बघा लिहिलं पाणीच पाणी आहे, पूर स्थिती आहे, त्यामुळे नदीच्या पात्राच्या बाहेर पडले पाणी सगळं. वारं भरपूर आहे, पाऊस पण आहे. आणि ह्या बाजूला असा धबधबा. इकडे बघू शकता पाणी वगैरे कसं आलं ते. वरचं पाणी सगळे खाली येते असं. इकडे पण धबधबा एक असू शकते. तिकडे कधी गेलेलो नाही मी. हा नजारा बघा. इकडे अशी गाव आहेत, कोदोरे गाव आहे. आणि ही गिरीत पुढं. चला अशी कच्ची पायवाट आहे. याचा मस्त नयनरम्य धबधबा तुम्ही बघू शकता पुढं. जरा लांब आहे अजून. झाडावर कसली आहेत बघा, अशी वाट. खाली पायाकडे बघत जायला लागते.
जरा पाऊस जरा गेलेला आहे. संजू काय इकडे खाली लोक बघा खत वगैरे मारतात अजून. कामं काय संपलेलं नाहीत अजून डोंगराकडे. पूरस्थिती मस्त दिसते ना. चला हळू जाऊया. पाय निसटते त्यामुळं व्हिडिओच्या नादात काहीतरी होईल असं काय करायचं नाही. हळूहळू जायचं निसर्गाचा आनंद घेत. तर हा नजरा बघा एक नंबर पुढं तर ना. वारं बघू शकता जोरात आहे वारं. त्यामुळे त्या डोंगराच्या इथं ऑलरेडी टॉपला गोल्यावरी बसलाय का जागा. बोले काय रे थांबा की संजू जमला. एक नंबर. आणि हे बघा ना जरा खतरनाक वारं जोरात मारायले. पूरस्थिती सगळी दिसते बाबा. तुमचाही मंदिर पूर्ण धुक्यात हरवले. खाली उतरा वरनं वाट नाही खाली जायला. हा आहे चला बघूया. चला धबधबा इथं आपण आलेलो आहे बघा. एक नंबर. बोला तर आज ही अशी वाट बघू शकता. अडचणीची वाट आहे. खाली असं पूर्ण खोलगड आहे दरी टाईप. ए गोल्या हळू चला पुढं बघ. मस्त धबधबा आहे बघा एकच नंबर. हां काढ्या फोटो काढ्या. संजीव म्हणाला फोटो काढ. हा नजारा बघा एक नंबर. जरा रिस्की पण आहे. वरनं झालं तरी चालते. खाली असं राईडच हे आहे. असा हा धबधबा एक नंबर खतरनाक. मागच्या वर्षी आलेलो. थांब पण वरनं झाला रे. वरनं झाला इथनं मस्तच. आणि असा हा धबधबा बघा एक नंबर. मित्रांनो हे बघा आता इथनं स्ट्रेट खाली आम्ही जाणार आहे. पण तिथंपर्यंत जायचं आहे त्यामुळे हळू जायला पाहिजे. पाय कसा अडतोय. हे चला हळू चला. बोल्या सर तर खाली बसून जा. चला हळू तसं खाली बसायचं खाली. हा तसं वाकून चला. पाय निसटेल ब पण तुला धर जरा. चल तर मी आहे. चल हो रे. हा तसंच जायचं हळूहळू. गडबड करायला नाही. असं स्ट्रेट आम्ही जायला आलोय खाली. हा हळूहळू चल सर. हा हळू गडबड करू नको. गडबड करायची नाही. ही मेन वाट आहे अशी इकडं. आणि आमचं शेत इथं आहे बघा खाली. असा धबधबा. संजीव कसा यायला. संजीव या चला चला. कुठे जायचं पण आता खाली ना. हा असं हे जरासं अडचण आहे. पण एवढं काय असं डिफिकल्ट नाही. म्हणजे जाऊ शकते. आणि गोल्या वेल्या आमची काय डोंगरात फिरणारी माणसं की नाही. संजू कुठं आलाय व. चला मस्तपैकी असं सगळीकडे तुम्ही बघू शकता. भात लावणी केलेली आहे या बाजूला. आणि थोडासा मस्त सुंदर धबधबा. चलो
आपण जायचं कुठल्या वाटेव आलो की प्रॉपर वाटेव स्ट्रेट आता आलो इकडनं असं खाली जायचं आम्ही असं वरनं आलो बघा कसं वाटतंय बघा हा हो चल कितने पाटात चल अय पाटात चल हां इथून सेफले निवांत आता पाण्यातनं जायचं का मित्रांनो बघा आम्ही पूर्ण त्या टॉपवरनं आलोय सगळं आणि ही जी घसरते आहे ही मेन इथं खाली बसून आलोय मी त्यामुळे तिघं आता उगं पण आम्ही त्यामुळे लय हवा यायला लागते अडचण आहे पण आलेलो आहे आपण डायरेक्ट मस्तपैकी असा धबधबा कसला आवाज आहे बघा एक नंबर हेच आनंद आहे गावाकडे वगैरे असं निसर्गरम्य वातावरण असतात आणि असं ही भात शिरते गावकऱ्यांची ते आमच्या सगळ्या गावातलं भात शिरते ह्याच्यावर पण शेती केली जाते तिकडं दुसऱ्या गावच्या लोकांची पण आहे हे हळू ले पुढे जाऊन होता एकच नंबर एवढ्याच ए गोलू पायवर निसतं बा हळू आणि हा बघा पाणी बघा एक नंबर जास्त पण पाणी नाही आणि हे पण नाही खोल आहे ले जाऊन मला पुढं नको नको हे बघा मस्त धबधबा तेवढाच एन्जॉय करण्यासाठी आणि हा असा कुंडाचा कडा खतरनाक संजीवा पाणी प्यायला वाटतं मस्त एन्जॉय भारी काढतो फोटो काढा म्हणाल तर मित्रांनो धबधब्या कुठं पण जावं पण स्वतःची काळजी घेऊन जायचा हे महत्वाचं आहे कारण की एन्जॉय करण्याच्या नादात कसं असते दगडावरी असतात पाय निसरतोय त्यामुळं अरे बघा अशी दगड आहेत त्यामुळं हळूहळू जायला लागते आणि तो खोल आहे जरा त्यामुळं मी का पुढे जाणार नाही जास्त गेलो तर इकडनं जाणार आता हळूहळू आणि पाणी बघा एक नंबर एवढं पाणी पडायला बघा असा आमचा धबधबा असतो हे गावचा खूप मस्त असा आहे एक दिवस लहान ट्रिप सांगितले की हे गोल्या ले खाली जातील वर ये ले खाली जाऊ नकोस आणि असा वडा हा आमच्या गावात जाते खाली हा पण धबधबा मस्त आहे बघा कसला येतोय खाली असा एक नंबर चला मित्रांनो तिथे जातो मी बघा मस्त एवढाच एन्जॉय करेल लहान करायला नको असा काय हात वर करतेला बघा ही जायल्यात इथं पाणी केवढं आहे बघा गुडघे एवढं पाणी आहे गुडघ्यापेक्षा वर आहे मांडे एवढं आहे जास्त कुठेतरी आणि मी बघा गेलो गेली प्रेशर भरपूर आहे वरनं आता एवढं लहान पाण्यात तरी एवढं प्रेशर वाटतंय मला मोठ्या पाण्यात काहीतरी अजून नाही हे मस्त पाणी आहे म्हणजे तेवढंच एन्जॉय करण्यासाठी इकडे झाडी वगैरे कशी आहेत बघा